सांगलीच्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीच्या तयारीला वेग. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी बहुचर्चित आरक्षण सोडत आज जाहीर झाले आहे. या सोडतीमुळे वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील इच्छुकांच्या राजकीय हालचालींना आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. नमस्कार, मी दिलीप मोहिते आणि आपण पाहत आहात M24 तास. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट गणांचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. आज 13 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गजांचे पत्ते कट केले, तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधीचे दरवाजे उघडले आहेत. वाळवा तालुक्यात यंदा महिला राज येणार हे निश्चित. एकूण गटामध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी सर्वाधिक जागा आरक्षित झाल्या आहेत. रेटरे, हरणाक्ष, काशेगाव, वाटेगाव यासारख्या महत्त्वाच्या गटावर आता सर्वसाधारण महिला नेतृत्व करणार, तर बोरगाव, पेठ, कवटेपिरान या गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांना संधी मिळाली आहे. फक्त 4 गट सर्वसाधारण पुरुषांसाठी खुले. कामेरी, चिकुर्डे, बावची आणि कसबे डिग्रज हे गट वगळता अनेक मातबर पुरुषांना आता सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. याचबरोबर पंचायत समितीतही महिलांसाठी 50%हून अधिक जागा आरक्षित झाल्या आहेत. किल्ले, मच्छिंद्रगड, रेटरे, हरणाक्ष, ओबीसी महिला, काशेगाव, पेठ, वाळवा सर्वसाधारण महिला या गणामध्ये महिला उमेदवारांची वर्णी लागणार. अनुसूचित जातीसाठी ताकारी महिला आणि कुरळप पुरुष हे गण आरक्षित झाले आहेत. आरक्षण सोडतीने विद्यमान सदस्यासह अनेक इच्छुक उमेदवारांना जोरदार धक्का दिला आहे. अनेकांना आपली निवडणूक लढवण्याची जागा बदलावी लागणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आता जुने जाणते आणि नवीन चेहऱ्यांची योग्य सांगड घालावी लागणार आहे. विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण झाल्याने राजकीय घराण्यातील महिला सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. या सोडतीनंतर आता युती आघाडीने अंतिम स्वरूप ठरवण्यासाठी आणि इच्छुकांच्या प्रचाराला गती देण्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. धन्यवाद.